स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना गावकऱ्यांच्या मदतीने पुरवठा विभागाने 32 गोण्या जप्त केल्यात। ही घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे। MH42 M8886 टाटा एसी गाडी आणि त्या गाडीचा चालक आयुष अकबर शेख याला दौंड पोलिसांनी पकडलं असून त्याच्याकडे चौकशी केली असता ही गाडी स्वतः धान्य दुकानदार दत्तात्रय बाबूराव नवले यांच्या घरून या गाडीत माल भरलाय आणि तो भिगवण आठवडे बाजारात विक्रीसाठी जाणार होता अशी माहिती शेख यांना दिली। यावरून दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पुरवठा अधिकारी यांना संपर्क साधला असता आम्ही स्वतः धान्य दुकान सील केलाय। चालकाच्या सांगण्यावरून आम्ही गुन्हा दाखल केलाय। मात्र हा माल रेशनिंगचाच आहे का हे पाहणी करूनच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पुरवठा अधिकारी यांनी सांगितलंय। तसेच आम्ही सामान्य जनतेला विचारणा केली असता जनतेला वेळोवेळी धान्य व्यवस्थित वाटप होत नव्हतं। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी दत्तात्रय नवले यांचा मुलगा प्रकाश नवले यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की आमचं धान्य खरेदी विक्रीचा पहिल्यापासून व्यवसाय। या संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली आहे। काल दिनांक 30/7/2017 रोजी सकाळी 9 वाजायच्या दरम्यान खडकी या गावातून फोन आला की एका टेम्पोमध्ये शासकीय स्वस्त धान्याचा गहू भिगवण या ठिकाणी मार्केटमध्ये विकण्यासाठी घेऊन चाललेले आहेत अशी माहिती मिळतात त्या ठिकाणी आम्ही स्टाफ पाठवला। त्या ठिकाणी रेशनिंगचा पुरवठा अधिकारी मंडल अधिकारी यांना बोलून घेतले, पंचनामा केला आणि तो जो गहू आहे तो 32 गोण्या एका टेम्पोमध्ये भिगवणच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चाललेले होते। त्या ठिकाणी आमचा स्टाफ व महसूलचे लोक यांनी तो पंचनामा करून ताब्यात घेतला आणि त्याप्रमाणे तो टेम्पोचा चालक जो आहे तो अबू अकबर शेख व रेशनिंग दुकानदार दत्तात्रय बाबूराव नवले राहणार दोन्ही खडकी यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे अत्यावश्यक सेवाप्रमाणे आणि त्यामध्ये एकाला अटक केलेली आहे, दुसऱ्याला अटक करत आहोत आणि अशा पद्धतीचे जे गुन्हे करतात यांच्यावर आम्ही वॉच ठेवून आहोत। यांना वेळ प्रसंगी आम्ही आता तडीपारीची कारवाईला सुरुवात केलेली आहे। आपल्या तालुक्यामध्ये आम्ही अशा पद्धतीच्या लोकांवर गुप्त आमचे लोक लावून माहिती काढून त्यांच्यावर एकदम कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळं रेशनिंग दुकानदाराने यापुढे सावधतेनेच आपला व्यवसाय करा। माझे जे व्यवसायाचं लायसन आहे रेशनिंगचं ते माझ्या वडिलांच्या नावावर आहे। त्या संदर्भात ज्यांनी काही हे जे घडवले षडयंत्र रचले ह्या आमच्या संदर्भात तहसीलला अगोदर कुणाच्याही तक्रारी नाहीत आणि नसणार आहेत। आम्ही 72 पासून हा व्यवसाय करतोय। म्हणजे माझे वडील करतात, मी त्यांचा आत्तापर्यंत म्हणजे जवळ 35-40 वर्ष झाले हा व्यवसाय आमचा चालू आहे। हा राजकीय आणि त्यांचे कार्यकर्ते ह्यांनीच ते दिलेलं एक षडयंत्र करून आम्हाला अडकवण्याचा आम्ही राजकीय ह्याच्यात प्रवास माझा चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे त्यांनी मला अडकवण्याचा असा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे मला म्हणजे माझ्या वडिलांना। रेशनिंगला आलो तर रेशनिंग आम्हाला उडवडीची उत्तर देतात, तुमचा माल संपलाय, तुम्ही उद्या या, परवा या, आधार कार्ड नंबर द्या, हे करा। आम्हाला जाणून बुजून 4-4 हेल्पटी घालून सुद्धा आम्हाला धान्य व्यवस्थित वेळेवर मिळत नाही। तर हा माल आज रविवारी आम्ही सकाळी ही गाडी ना ह्याची रेशनिंगची भिगवणला भरून चाललेली आम्हाला दिसली। तर आम्ही कर्मचारी लोकांना संपर्क साधून त्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन त्याच्यावर शहानिशा व्हावी व कारवाई करावी। आम्ही पाहिलं, नंतर अधिकाऱ्यांना सांगितलं आणि अधिकाऱ्यांना त्याची माहिती घ्यायला लावली की बाबा खरंच रेशनिंगचे। तो ड्रायव्हरला आम्ही विचारलं ना, ड्रायव्हर बोलला हा रेशनिंग मालकाच्या घरी माल भरलाय आणि हा बाजारला विकण्यासाठी चाललाय भिगवणला। साहेबांनी केलं ना, आता सील केलं साहेबांनी, त्यांची विचारपूस केली। खरंच बा हा माल त्यांच्या ग्रामस्थांना मिळालाच नाही। मला स्वतः 4 दिवस झाले मी हेल्पटी मारून मला माल मिळाला नाही। आज मार्केट यार्डला मार चाललाय। प्रतिनिधी नेहा जगताप, NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।